डोंबिवलीत चिमुकलीची हत्या करत आईची आत्महत्या। आत्महत्या केलेल्या महिलेचे नाव पूजा सकपाळ आहे, तर 2.5 वर्षाच्या चिमुकलीचे नाव समृद्धी आहे। डोंबिवलीजवळील मानपाडा येथील शिळफाटा रस्त्यावरील रुणवाल गार्डन गृहसंकुलात रविवारी रात्री आईने आपल्या चिमुकलीच्या तोंडावर औषध दाबून तिची हत्या केली। या प्रकरणानंतर स्वतःने आत्महत्या करून जीवन संपवले। या महिलेचा पती रात्री घरी आला त्यावेळी हा धक्कादायक प्रकार उघडकीस आला। आत्महत्या केलेल्या महिलेचे नाव पूजा सकपाळ आहे, तर 2.5 वर्षाच्या चिमुकलीचे नाव समृद्धी आहे। राहुल सकपाळ, पूजा आणि समृद्धी असे त्रिकोणी कुटुंब रुणवाल गार्डन गृहसंकुलात राहत होते। 4 वर्षांपूर्वी राहुल आणि पूजाचा विवाह झाला होता। त्यांना 2.5 वर्षाची समृद्धीही होते। आनंदाने या कुटुंबाचा संसार सुरू होता। रविवारी काही कामानिमित्त पती राहुल सकपाळ बाहेर गेले होते। कामे उरकून ते रात्री 8 वाजण्याच्या दरम्यान घरी आले त्यावेळी त्यांना धक्का बसला। बिछाण्यावर चिमुकली पडली होती, तर पत्नीने गळफास घेऊन आत्महत्या केली होती। हा प्रकार तातडीने पती राहुल यांनी मानपाडा पोलिसांना कळवला। रुणवाल गार्डन वसाहतीमध्ये राहणारे रहिवासी जमा झाले। मानपाडा पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विजय कादबाणे यांच्यासह वरिष्ठ अधिकारी घटनास्थळी दाखल झाले। त्यांनी दोन्ही मृतदेह ताब्यात घेतले। शवविच्छेदनासाठी कल्याण डोंबिवली पालिकेच्या शास्त्रीनगर रुग्णालयात पाठवण्यात आले। राहुल आणि पूजा यांचा सुखाचा संसार सुरू असताना हा प्रकार का घडला, या आत्महत्या किंवा हत्येमागचे कारण काय आहे, मानसिक आर्थिक कारणातून पूजाने हा प्रकार केला का, या दिशेने पोलिसांनी तपास सुरू केलाय।